द सायकोलॉजी ऑफ लुजिंग ट्रेडर. 5 मिनिटे. एखादा ट्रेड घेतल्यानंतर इंट्राडे ट्रेड असो किंवा फ्युचर किंवा ऑप्शन रिस्क ट्रेड, त्यामध्ये 10 मिनिटाच्या आत ट्रेड एक्झिट होतो. तुम्ही टाइम काउंट करून बघा. 10 मिनिटाच्या आत ही माणसाची मानसिकता असते. 10 पेक्षा जास्त वेळ पाहू शकत नाही. लॉस होत असेल तर वाट बघतो दिवसभर, त्याला ऍव्हरेजिंग करतो, परत बाय करतो. पण प्रॉफिट होत असेल तर लगेच प्रॉफिट घेतो. 1000-2000चा लॉस होत असेल 10-20 हजारचा तर तो वाट बघतो. येतो ट्रेड करण्यासाठी आणि पैसे जेव्हा लॉस होतात तेव्हा म्हणतो की लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. हे एक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. तर सायकोलॉजिकली तुम्हाला सांगतो, जलद श्रीमंत होण्याची इच्छा एक असते. 5,000 ते 50,000 एका दिवसात कसे करायचे. तर रियालिटीमध्ये मार्केट हे कसिनो नाही, गॅम्बलिंगचा अड्डा नाही आहे. त्यामुळे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होते आणि लॉस होतो. अर्ध ब्रोकरेजला जातं, अर्ध इकडे जातं, लॉसमध्ये जातो. लॉस ऍक्सेप्ट न करणे, स्टॉप लॉस न लावता ट्रेड घेणे, ही एक फार मोठी चूक आहे. किंवा स्टॉप लॉस लावलं तर वारंवार स्टॉप लॉस हिट होऊन फ्रस्ट्रेशन येणं, हे एक मोठं हे आहे. त्यामध्ये लॉस वाढत जातो आणि मार्केट उलटा येईल असा विचार करतो. त्याचा परिणाम म्हणजे अकाउंट वाईप आउट होतो. रिव्हेंज ट्रेडिंग. लॉस झाला लगेच डबल क्वांटिटी, आणखी मोठा लॉस. हे रिव्हेंज ट्रेडिंग झालं. 1 महिना लॉस केला त्याचा काही नाही, पण काल झालेला लॉस ट्रेडरला भरून काढायचा आहे. ही एक विक्षिप्त मानसिकता असते. लॉस कोणालाही सहन होतो. फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो. इतर प्रॉफिट करताना दिसतात, आपण उशिरा एंट्री घेतो, टॉपला बाय करतो आणि बॉटमला सेल करतो. हे असं होतं. फ्युचर ऑप्शन मध्ये लॉस का होतो? थिटा डिके होतो. लेव्हरेज, सर्वात मोठा शत्रू आहे लेव्हरेज. कमी पैशात मोठा ट्रेड. 10,000 रुपये असतील तर 1 लाख पोझिशन घेता येते. छोटा मूव आणि मोठा लॉस. ऑप्शन बाईंग ट्रॅप. चीप वाटतात ऑप्शन्स. रियालिटी टाइम डिके, थिटा, प्रीमियम कमी होत जातो. ट्रेडर म्हणतो प्राइस माझ्या बाजूने गेला तरी लॉस का? गॅम्बलर्स लक मध्ये काय असतं, तुम्ही एखादी गोष्ट शिकता, इक्विटी, फ्युचर, ऑप्शन्स, कमोडिटी. कमोडिटीमध्ये क्रूड ऑइल आहे, गोल्ड सिल्वर आहे, एक्सेट्रा. तर गॅम्बलर्स लक मध्ये काय होतं, तुम्ही 1 महिना ते 15 दिवस तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. नंतर ते मिळवलेलं प्रॉफिट जातं, तुमचं कॅपिटल सुद्धा जातं. हे आहे. पण जसं तुम्ही पाहता तसं ते मार्केट तुम्हाला देतात. नो नॉलेज ऑफ रिस्क ऑप्शन मध्ये महत्वाचे डेल्टा, थिटा, वेगा हे न समजल्यामुळे रॉंग एंट्री आणि रॉंग एक्झिट होतं. स्टॉप लॉस डिसिप्लिन नाही. ट्रेडर थोडा अजून थांबतो, मार्केट अकाउंट झिरो करतो. ओव्हर ट्रेडिंग, रोज ट्रेड करायचा हट, सेटअप नसतानाही ट्रेड करायचं, त्यामध्ये ब्रोकरेज जातं आणि लॉसही होतो. कमोडिटी मध्ये मार्केटमध्ये लॉस. कमोडिटी गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल खूपच हायली व्होलॅटाईल इन्स्ट्रुमेंट आहे. ग्लोबल न्यूज इम्पॅक्ट होतो त्यामध्ये. ओव्हरनाईट रिस्क असते. डोनाल्ड ट्रम्प सारखे माते सुरू असतात, कारण तो इन्साइडर ट्रेडिंग करतो. उद्या एक बोलायचं, आज एक बोलायचं, परवाच्या दिवशी एक बोलायचं आणि इन्साइडर ट्रेडिंग करायचं. करोडो रुपये त्यातून घ्यायचे, अब्जो रुपये. कॉमन मिस्टेक्स. न्यू स्पेस ट्रेडिंग, बिना अनालिसिस ट्रेड, मोठा लॉट साईज. क्रूड ऑइल एका रात्रीत 5 ते 10% मूव, अकाउंट होते वाईप आउट होतं. ब्रोकर आणि सिस्टम ट्रॅप. इझी मार्जिन, टिप्स आणि कॉल्स, शुअर शॉर्ट स्ट्रॅटेजी. रियालिटी कुणीही 100% प्रॉफिट देत नाही. बिगेस्ट मिस्टेक, नो रिस्क मॅनेजमेंट. रूल, एक ट्रेड मध्ये 1 ते 2% रिस्क. पण रिटेल ट्रेडर काय करतो, 20 ते 50% रिस्क घेतो. 5 लॉसेस, गेम ओव्हर. स्मार्ट ट्रेडर काय करतो, पेशन्स असतं, प्रॉपर सेटअप असतं, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असतो, लो रिस्क असतो, लर्निंग ऍटिट्यूड असतो. ट्रेडिंग म्हणजे गेम ऑफ सर्व्हायव्हल. त्याचं कन्क्लुजन आपल्याला असं म्हणता येईल, जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शॉर्टकट नाही, टिप्स नाही, गॅम्बलिंग नाही. नॉलेज, डिसिप्लिन, रिस्क मॅनेजमेंट. जर तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शन शिकायचं असेल, लॉस टाळायचा असेल, कन्सिस्टंट प्रॉफिट करायचं असेल,
माझ्या विकेंड ऑनलाईन प्रोग्रामला जॉईन करा. व्हॉट्सअप करा 6360483828. मी अवेलेबल आहे युट्यूब, फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जॉईन करा. थँक्यू सो मच.